राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण सगळे जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय कठोपनिषद, आणि या कठोपनिषदाच्या अंतर्गत आपला समास पहिला चालू आहे। आज रामनवमी आणि रामरायाचा जन्मदिवस, आणि ह्या अत्यंत पावन दिवशी आपण सुद्धा त्या रामरायाच्या स्वरूपाचं वर्णन जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहात। सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज रूपाकडून स्वरूपाकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे अशा पद्धतीच्या वाटचाल करतो आहे उपनिषदांच्या माध्यमातून। आणि म्हणून आजच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळेजण शांती मंत्र म्हणूया। स्वरूपाकडे वाटचाल करायची श्री गुरूंचा सहज करावी लागेल, त्यांच्याशिवाय हे शक्य नाही, आणि म्हणून शांतीपाठ सुद्धा त्यांच्या समवेतच म्हणूया। शांतीपाठापूर्वी कठोपनिषदाचं पठण अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणामध्ये झालेलं आहे, म्हणून लीलाताईंना सुद्धा मी साष्टांग वंदन करते, शांती मंत्राला प्रारंभ करते। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम। श्री गुरुचा समवेत शांतीपाठ, आणि त्यामुळे
कोणतीच अशांतीची कारण आता साधकाला कळू शकत नाही आणि अत्यंत शांत अशा अंतःकरणाने श्रवण होणार आहे, अत्यंत एकाग्रतेने श्रवण होणार आहे आणि ते एकाग्रतेने केलेलं श्रवण अंतःकरण वृत्ती आमची आवाज येत नाही ताई. आवाजाचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना. आवाज येत नाही. आवाज आवाजाचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आवाज बिलकुल बरोबर येतोय प्रॉब्लेम आवाज. नाहीये आवाजाचा. बरोबर येतोय. क्लिअर येतो, स्पष्ट आवाज येतो. आवाज येतो, कोण येत नाही कोण म्हणताय? अनुराधाताई नाही. म्हणतात आहे ना. तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा अनुराधाताई, पूर्ण स्विच ऑफ करून मग सुरू करा तर तुमचं जमेल. फॉल्ट तुमच्याकडे आहे, तुमच्या नेटवर्क किंवा मोबाईलचा फॉल्ट आहे. बाकी कोणालाही आवाज त्यात काही अडचण नाहीये. सुरू ठेवा आता. अनुराधाताई तुम्ही स्विच ऑफ करा मोबाईल. आवाज येत नाही. आवाज काकू. हा आवाज सगळ्यांना चांगला येतोय. अनुराधाताई मी तुम्हाला हा. रिमूव्ह करतोय, तुम्ही हा. आपला मोबाईल स्विच ऑफ करा आणि मग आणि सुरू करा, हा. म्हणजे तुम्हाला आवाज येईल. आवाज येईल. काकू तोपर्यंत आवाज येत येणार नाही. हो आवाज येईल अनुराधाताई, आवाज येईल तुम्हाला. तुमचा मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करा, पण तुमच्यापर्यंत हा मेसेज पण जात नाहीये. त्यांना मेसेज देऊन द्या, कारण त्यांना आवाजच येत नाही, त्याच्यामुळे व्हॉइस मेसेज त्यांना जाणार नाही. मी त्यांना फोन करतो. हा चालेल. रामकृष्ण हरी. आपण काल 20 पर्यंत आलेलो होतो, श्लोक क्रमांक 20 पर्यंत. आणि मंत्र जो होता 20वा मंत्र, त्या अंतर्गत नचिकेतांनी प्रश्न विचारलेला आहे की मृत्यूनंतर आत्मा आहे की नाही. हा आम्हाला प्रश्न पडलाय आणि हा संशय आलेला आहे. आणि ह्या संशय फेडण्यासाठी नेमकं काय करावं? गुरुदेवा तुम्हीच आता आम्हाला सांगा. संशयातून निसंशय ज्ञान देण्याकडे गुरुदेवांकडेच, श्री गुरूंकडेच धाव घ्यावी लागते, हेही त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून हा संशय फेडण्यासाठी आत्म्याचं विशेष ज्ञान हवं. थोडा कालचा श्लोकाचा 1-2 मिनिटं आढावा घेणार आणि पुढे लगेच जाणार, कारण आपल्याला उद्यापर्यंत सगळं आठवायचं आहे. हा संशय कोणता संशय? मृत्यूनंतर आत्मा आहे की नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा हा संशय फेडण्यासाठी फक्त आत्म्याचे विशेष ज्ञान हवे, असं आचार्य आपल्या भाष्यामध्ये म्हणतात. आणि आत्म्याचं एतत् विज्ञानाधीन परपुरुषार्थ, मोक्ष हा पुरुषार्थ विज्ञानाधीन आहे. म्हणजे आत्म्याच्या विशेष ज्ञानानेच ज्ञानाचं विज्ञान होणार आणि मगच हा संशय फेडला जाणार, असं आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये दिलेलं आहे. मग आत्म्याचं विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान म्हणजे काय? सामान्य ज्ञान, दारावरची बेल वाजली, आपण विचारतो कोण आहे, बाहेरून उत्तर येतो मी आहे. तर मी आहे हे उत्तर दिल्यानंतर हे सामान्य उत्तर आहे, सगळ्यांना माहिती मी आहे हे उत्तर सामान्य आहे. पण नुसते मी आहे मी आपलं समाधान होतं का? अजिबात होणार नाही. कारण मग आपण पुढचा प्रश्न करतो, मी म्हणजे कोण? मग तो सांगतो की मी म्हणजे अमका अमका, मी रामराव कुलकर्णी, मी आलेला हो मुंबईवरून, असं त्यावेळेस जो आपल्या स्वतःचा तो विशेष सगळं सांगतो, त्यावेळेला विशेष ज्ञान तो आपल्याला जेव्हा देतो, तेव्हा आपल्याला कळतो की नेमकं कोण आलेलं आहे. आणि आपण दार उघडतो, आपलं समाधान त्यावेळेला होतो. नुसते मी कोणवर समाधान होत नाही. आता मी कोण आहे हे सामान्य ज्ञान झालं आणि त्याच्याबद्दलचं सगळं विशेष, मी अमक्या या गावाचा, ह्या आडनावाचा, ह्या नावाचा, नाम आणि रूप, हे सगळं सांगितलं, हे विशेष ज्ञान आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान समजून घ्या.
ही एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे आपल्याला पुढचं सगळं ब्रह्मज्ञान नीट कळणार आहे. आणि ते श्रीगुरूंकडूनच का घ्यायचं हेही सांगितलेलं आहे. आणि म्हणून घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, आपल्या इलेक्ट्रिसिटी घरात आहे एवढं आम्हाला इंजिनियरने सांगितलं किंवा इलेक्ट्रिशियनने सांगितलं की इलेक्ट्रिसिटी घरात आहे. नुसते आहे म्हणल्याने समाधान होईल का हो आपलं? अजिबात होणार नाही. ज्या वेळेला तो सांगतो की फ्रीज चालू आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, पंखा सुरू आहे म्हणजे वीज आहे, मिक्सर सुरू आहे म्हणजे वीज आहे, लाईट चालू आहे म्हणजे वीज आहे. आता हे त्या विजेचं विशेषत्व ज्या वेळेला तो ठीक आहे, ज्या वेळेला तो सगळं विशेषत्व सांगतो, विजेचं ज्ञान आम्हाला विशेषत्वाने सांगतो म्हणजे उपकरणाच्या माध्यमातून सांगतो. त्याच वेळेला आपल्याला कळतं की हा वीज आहे, आमच्या घरामध्ये वीज आलेली आहे हे त्यावेळेला कळतो, त्याशिवाय होत नाही. म्हणून नुसती वीज आहे हे सामान्य ज्ञान आणि उपकरणाच्या माध्यमातून वीज आहे हे सांगणं हे विशेष ज्ञान आहे. अगदी त्याप्रमाणे भिंतीवरचा प्रकाश हे सामान्य ज्ञान, परंतु कवळशाच्या माध्यमातून येणारा जो प्रकाश आहे ते विशेष ज्ञान आहे. आम्ही सगळेजण जीव हा या विशेष ज्ञानामध्ये खूप रमतो. मी कोण यानंतर रामराव शामराव कुलकर्णी देशपांडे, मग त्याच्यामध्ये आम्ही रमतो. वीज आहे याच्यात न रमता आम्ही विजेच्या ज्या उपकरणाच्या माध्यमातून आम्हाला सुखसोयी प्राप्त होतात त्याच्यात आम्ही रमतो, ते सगळं मानतो. कवडशामध्ये रमतो, कवडशामधला ते कवडसा हालतो चकाकतो, त्यात आम्ही ते चकाकेपरी खोटे हे विसरतो. हे सगळं आम्ही सामान्य ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो आणि विशेष ज्ञानामध्ये आम्ही रमतो. हा जीवाचा काय आहे, जीवाचं लक्षण आहे. आणि म्हणून जीवाचं लक्षण लक्षात घेऊन आम्हाला शास्त्राने विशेष ज्ञानाच्या माध्यमातून सामान्य ज्ञानाची जाणीव करून सामान्य ज्ञान रूप करण्याचा प्रयत्न शास्त्राचा. मग आता हे विशेष ज्ञान कोण देईल? इलेक्ट्रिकचं ज्ञान जर आम्हाला इलेक्ट्रिशियननी किंवा इंजिनियरने दिलेलं आहे घर बांधताना, तर विशेष ज्ञान कोण देईल? विशेष ज्ञान देणारे फक्त श्री गुरु आहेत. आणि म्हणून विशेष ज्ञान आम्हाला श्री गुरु देतात. मुलांना नुसता सांगितलं सुरुवातीला तर कळत नाही हो, त्यांना विशेषत्वाने सांगावं लागतो. अननसाचा आगगाडीचा आ, तेव्हा त्यांना कळतो. आ तेव्हा कळतो, तेव्हा कळतो. आणि नंतर मग सांगण्याची आवश्यकता राहत नाही. अगदी त्याप्रमाणे अगदी असंच आम्हाला सांगावं लागतं. श्री गुरु सांगतात की शरीराचे सर्व व्यापार हे आत्म्यामुळे होतात. होणारं ज्ञान हे असणाऱ्या ज्ञानामुळे होतं. असणारं ज्ञान सामान्य ज्ञान आहे. विषयातून मिळणारं सुख मूळचा सुखरूप आनंद रूप आत्मा आहे. म्हणून विषयातून मिळणारं सुख आहे. 3 अवस्था, जागृती स्वप्न सुषुप्ती, बाल तरुण वृद्ध, ह्या सगळ्या ह्या आत्म्याच्या अधिष्ठानावर आम्ही अनुभवतो. आणि असा हा आत्मस्वरूप तिन्ही काळामध्ये आहे, भूत वर्तमान भविष्यामध्ये पण आहे. अशा पद्धतीचं विशेष ज्ञान श्री गुरु ज्या वेळेला आम्हाला देतात त्यावेळेला आम्ही आत्मा आहे, तो मी आहे, ह्या सामान्य ज्ञानावर आम्ही आरूढ होतो आणि ज्ञानरूप होऊन राहतो. तोपर्यंत राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा बाध होतो. कवडशाचा बाध करायचा आहे आणि सामान्य ज्ञान रूप होऊन आम्ही राहायचं आहे. आणि हे ज्या वेळेला होईल त्याच वेळेला मग आत्मा आहे की नाही हा संशय आमच्या ठिकाणी राहणार नाही. आम्ही निसंशय होऊ. असं निसंशय ज्ञान फक्त श्री गुरु करून देतात. मग आता असं जे निसंशय ज्ञान आहे त्या निसंशय ज्ञानाबद्दल नचिकेता श्री गुरूंना विनवणी करतात आहे. या ठिकाणी यमदेव म्हणतात आहे
की बाबा रे, तू हा जो विषय जाणून घेतोय ना आत्मज्ञानाचा, हा पूर्वीपासून देवांना सुद्धा याबद्दल संशय आहे. देवांना सुद्धा हे ज्ञान इतकं सहज आकलनीय नाहीये. इतकं हे सूक्ष्म ज्ञान सहज जाणता येत नाही. आता या ठिकाणी गुरुदेव आपल्या शिष्याची परीक्षा पाहतात आहे, ते किती अधिकार संपन्न आहे. म्हणून सुरुवातीला त्याचं काठिण्य सांगून दिलं. आत्मज्ञानाचं काठिण्य सुरुवातीला सांगून दिलं. का सांगितलं काठिण्य? काठिण्य सांगितल्यानंतर सुद्धा हा आपला पिच्छा सोडून देईल, आपल्या मागे लागणार नाही, म्हणून सुरुवातीला काठिण्य देऊन दिलं. आधी आपल्याला जर कोणती गोष्ट करायची नसेल ना, तर आधी आपण त्याच्यामधलं काठिण्य शोधतो आणि मग म्हणतो नको रे बाबा, जाणच नको. पहा, सहज स्वभाव आहे माणसाचा. आणि म्हणून काठिण्य सांगितलं. काय काठिण्य सांगितलं? की हे सूक्ष्म ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि अनाकलनीय असं आहे. समजण्यास अत्यंत कठीण आहे रे. आणि असं समजण्यास कठीण असणारं ज्ञान तू समजून घेऊन काय करशील? आत्मा हा सूक्ष्म वस्तूपेक्षाही अतिसूक्ष्म आहे. आता ह्या ब्रह्मांडामध्ये जीवजंतू जे आहेत, सगळे जीवजंतू अत्यंत सूक्ष्म आहेत. ते डोळ्यांनी दिसत पण नाही. अनेक बॅक्टेरिया वगैरे डोळ्यांनी दिसत नाही, पण ते मायक्रोस्कोपनी दिसतात की नाही. सूक्ष्म समजून घेतोय आपण. यमदेव नचिकेतांना आत्मज्ञान सूक्ष्म आणि अवघड आहे हे सांगतात आहे. मग ते सूक्ष्म आणि अवघड कसं, हे आपण आज समजून घेतोय या मंत्राच्या माध्यमातून. का समजून घेतोय? पण सूक्ष्म आणि अवघड असणारी गोष्ट जर आम्हाला सहज साध्य करायची असेल, सूक्ष्म आणि अवघड आत्मवस्तू आहे हे सांगून मी धाक दाखवत नाहीये, या वाटेला येऊ नका, असं अजिबात माझा उद्देश नाही. या वाटेला आम्हाला यायचंच आहे, परंतु इतकं सूक्ष्म आणि अवघड गोष्ट अत्यंत सुलभ करून सांगणारे श्री गुरु आहेत. हे सांगायचं. श्रुतींना आम्हाला हे सांगायचंय, आचार्यांना आम्हाला हे सांगायचं. म्हणून त्याच्यातलं काठिण्य आधी लक्षात घ्या, म्हणजे आम्हाला एवढं काठिण्य असलेलं तत्वज्ञान सुलभ रीतीने सांगणाऱ्या श्री गुरूंचं महत्व पटेल आणि आम्ही श्री गुरु सन्मुख होऊ. हा सगळा उद्देश आहे श्रुतींचा. ब्रह्मविद्येची स्तुती प्रत्यर्थ ही आख्यायिका हे कधी विसरता कामा. त्या ब्रह्मविद्येमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान कोणतं असेल तर श्री गुरूंच, हेही विसरता कामा नये. म्हणून अत्यंत सूक्ष्म वस्तू आम्ही मायक्रोस्कोप खाली बघू शकतो, परंतु आत्मा त्याही पेक्षा सूक्ष्म आहे, की जो डोळ्यांचा विषय होऊच शकत नाही. डोळ्यांचा विषय इंद्रियांना इतका सूक्ष्म तर आहे की तो इंद्रियांना गोचर होत नाही. इंद्रियांना तो गोचर होत नाही. आणि एवढा सूक्ष्म असणारा आत्मवस्तू इतकी सूक्ष्म आहे, वस्तूची जरी कल्पावे, जरी कल्पना केली त्याची, समजा आम्ही आत्मवस्तूची कल्पना केली तरी सुद्धा ते कल्पनेच्याही पलीकडचं आहे. कारण काय? कारण ते निर्विकल्प आहे. आणि म्हणून आत्मवस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. आणि दृष्टीने जरी पाहू गेलो तरी डोळ्याचा ती विषय होत नाही, कारण आत्म्याला रूप नाही, आत्मा सावयव नाही, आत्मा निराकार आहे, निरवय निराकार अशा पद्धतीचं आत्मस्वरूप आहे. म्हणून ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. हे आम्हाला एकदा कळलं पाहिजे की नेमकं सूक्ष्म म्हणजे काय. जे व्यापक असतं ते सूक्ष्म असतं. पाणी स्थूल
आणि पाण्याची वाफ असते, ती पाण्याची वाफ वरती जाते की नाही, मग ती व्यापते की नाही, मग ती पाण्यापेक्षा ती सूक्ष्म असते. पण आत्मा मात्र त्याही पेक्षा सूक्ष्म, कारण आत्मा निरपेक्ष व्यापक आहे. आत्मा निरपेक्ष व्यापक आहे आणि म्हणून आत्मस्वरूप हे सूक्ष्माहून सूक्ष्म असल्यामुळे समजण्यास अतिशय कठीण आहे. आम्ही कोणती गोष्ट आम्हाला समजून घ्यायची असेल तर आम्ही ती स्थूल गोष्ट समजून घेतो. आम्ही ज्या ज्ञानेंद्रियांनी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ज्ञानेंद्रिय सगळ्यात स्थूल आहेत, त्यांनी आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान होतं त्यावर आमचं समाधान असतं, आम्हाला कळलं असं म्हणतो. म्हणजे आम्हाला स्थूल गोष्टींनी स्थूल गोष्टी समजतात, परंतु आत्मवस्तू ही कोणत्याही स्थूल गोष्टी समजत नाही, तशी ती कोणत्या प्रमाणाने पण समजत नाही. 6 प्रमाण सांगितले शास्त्रांनी, त्यांनी पण ती कळत नाही. बरं, वृत्ती सूक्ष्म आहे, इंद्रियांच्या मनाने वृत्ती सूक्ष्म आहे, अंतःकरण वृत्ती सूक्ष्म आहे. मग आता त्या अंतःकरण वृत्तीला कळलं असं वाटतं का? अंतःकरण वृत्तीने आम्ही कळून घेऊ. जे अंतःकरण वृत्तीला कळतं ते ब्रह्म नाही. म्हणजे वृत्ती ज्ञानाशिवाय जो ब्रह्मानुभव येतो तेच खरे ब्रह्मज्ञान. आणि म्हणून नित्य ब्रह्माचा अनुभव आम्हाला अनित्य वृत्ती निवृत्त झाल्यानंतरच येतो. म्हणून निवृत्तीनेच आम्हाला ब्रह्म जाणावं लागेल, कारण ते सूक्ष्म आहे. सगळ्या स्थूल गोष्टींच्या माध्यमातून ते जाणता येणार नाही. चित्ताने अवधारण करण्याचा यत्न केला, चित्त सूक्ष्म आहे की नाही? आपल्याला डोळ्याने दिसतं का चित्त? नाही. अनुभवाला येतो म्हणून त्याला रूप आहे. मग त्यांनी जाणण्याचा यत्न केला तर अवधारण करण्यासारखं काहीच नाही. म्हणून सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने सुद्धा ते आकलन होणे शक्य नाही. पण सूक्ष्म अंतःकरण वृत्तीशिवाय सुद्धा ते परोक्षत्वानी कळत नाही. काय वाक्य ते? सूक्ष्म अंतःकरण वृत्तीला ते आकलन होणार नाही, ते दिसणार नाही, ते कळणार नाही. सूक्ष्म अंतःकरण वृत्तीशिवाय सुद्धा त्याचं परोक्षत्वानी ज्ञान होणार नाही. सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने ज्ञानरूपता नाही, ते सूक्ष्म आहे म्हणून अंतःकरण वृत्ती सूक्ष्म करायची तरी ज्ञानरूपता नाही. सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा निराश झाल्याशिवाय आम्ही ब्रह्मरूप होऊ शकत नाही. इतकं ते सूक्ष्म आहे. मग आहे की नाही हो कठीण? अवघड आहे की नाही? आम्हाला स्थूलामध्ये राहण्याची फार सवय आहे. दाखवा काय प्रमाण आहे सांगा. प्रत्येक गोष्टीला प्रमाण मागतो आम्ही. ते असे बोलले, कशावरून? कशावरून हा फार आमचा कॉमन प्रश्न असतो. म्हणून आम्हाला स्थूल गोष्टी समजून घेण्याची, जाणून घेण्याची सगळी सवय लागलेली आहे. सूक्ष्म गोष्ट जाणून घ्यायला आम्हाला बरीच मेहनत करावी लागेल हो, बरीच मेहनत करावी लागेल. म्हणून अरूप आणि अलक्ष्य असं ब्रह्माचं आम्हाला ध्यान सुद्धा करता येत नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीच प्रकाशक ब्रह्म आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावरच अंतःकरण वृत्तीचं प्रकाशन होत असल्यामुळे ब्रह्म या अंतःकरण वृत्तीच्या आवाक्यामध्ये येत नाही. म्हणून ब्रह्म सकळांनी थोर, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असं ब्रह्म वस्तू आहे. ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासी. असं सूक्ष्म तर असं ब्रह्मस्वरूप आहे. मग ते समजण्यास आम्हाला अत्यंत अवघड आहे.
कारण आम्ही समजण्यासाठी सगळ्या स्थूलाचाच वापर करत असतो. आत्माराम मध्ये सुद्धा समर्थांनी ब्रह्मस्वरूपाला मृद आणि कोवळे, जे सकळांहून मृद आणि कोवळे असं शब्द वापरले हो. सकळांपेक्षा मृदू आणि सकळांपेक्षा कोवळ, अत्यंत नाजूक म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे, ब्रह्म सूक्ष्म आहे असं सांगितलेलं आहे. नायट्रोजन वायू सूक्ष्म आहे, कारण तो या पृथ्वीच्या वातावरणामध्ये व्यापून राहिला आहे. आकाश तत्व त्याहूनही सूक्ष्म आहे, कारण आकाशाने सगळं व्यापलेलं आहे, सगळीकडे आकाश आहे म्हणून ते सूक्ष्म आहे. परंतु हे सगळं जरी असलं तरी हे सापेक्ष व्यापक आहे, कशाच्या तरी व्यापलेलं आहे. सापेक्षता या ठिकाणी आहे आणि ब्रह्म निरपेक्ष व्यापक असल्यामुळे सूक्ष्म आहे. म्हणून माऊली म्हणते, आकाशाच्या वस्त्रातून ब्रह्माला गाळून घ्या. आकाशाच्या वस्त्रातून, आकाश सूक्ष्म, त्या सूक्ष्म वस्त्रातून ब्रह्मस्वरूप गाळून घ्यायचं आणि जे खाली उरतं ना ते ब्रह्मस्वरूप आहे. आता ते दृष्टीच्या पलीकडे मनोवाचातीत तुझं हे स्वरूप, म्हणून माप भक्ती केले रे पांडुरंगा. मन वाचाच्या अतीत तू आहे. मनाने जाणता येत नाही, वाणीने जाणता येत नाही, बुद्धी पण तिथे पोहोचू शकत नाही, तिथे काहीच जाऊ शकत नाही, कशानेच जाणता येत नाही, एवढं ते सूक्ष्म आहे. आणि म्हणून आम्हाला त्या सूक्ष्म तत्वाचं आकलन करण्यासाठी आमची अंतःकरण वृत्ती सूक्ष्म करावी लागेल, म्हणजे एकाग्र करावी लागेल. आणि ती ज्या वेळेला एकाग्र होईल त्यावेळेला आम्ही परोक्षत्वानी ते जाणू शकतो. परोक्षत्वाने, अपरोक्ष अनुभूतीसाठी याच्या पलीकडे जावं लागेल, या सगळ्याच्या पलीकडे जावं लागेल. पण तत्पूर्वी आम्हाला अंतःकरण वृत्ती एकाग्र करावी लागेल. अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी प्राप्त हो. अशी एकाग्र अंतःकरण वृत्ती आम्ही जेव्हा, हे विशेषत्वाचे सगळे कंगोरे जे आहे ना, हे सगळे कंगोरे जीवाचे आम्ही जोपर्यंत छाटत नाही तोपर्यंत आत्मतत्वावर आम्ही एकाग्र होऊ शकत नाही. आणि असा आत्मतत्वावर अंतःकरण वृत्ती एकाग्र करायची, आत्मविचारच त्या वृत्तीमध्ये असला पाहिजे. आणि असं करता करता एक दिवस अंतःकरण वृत्ती स्वरूपाकार होते, स्वरूपात विलीन होते आणि फक्त उरत ते ब्रह्मस्वरूप असतची आहे, आहे, आहे आणि आहे. याला म्हणतात सामान्य ज्ञान. आणि हे सामान्य ज्ञान अत्यंत सूक्ष्म आणि अवघड आहे रे बाबा. म्हणून किती अवघड आहे. काका म्हणतात आहे की शस्त्र अति धारदार, वरी चालता जो घोर, नुमटता पाऊला चिर तैसे जाण. एखादा धारधार शस्त्राच्या धारेवर पावलाला ओरखडा सुद्धा उठू न देता चालण्याचे संकट जसं असेल ना, धारदार शस्त्र आहे त्याच्यावर पावलाला ओरखडा सुद्धा उमटू द्यायचा नाही, इतकं कौशल्यपूर्वक त्याच्यावर जाण्यासारखं हे ज्ञान मिळवणं कठीण आहे. त्याची अवघडता सांगितली आहे काकांनी. आता सूक्ष्म सांगितलं, आता अवघडता सांगितलेली आहे. आणि म्हणून हे सूक्ष्म ज्ञान जे आहे, हे अज्ञानी, अल्पबुद्धी, अल्पपुण्य, संसार तापाने दीन झालेल्यांना ते ज्ञान कळणार नाही. म्हणून तू हे ज्ञान विचारण्याच्या मागे लागू नको. म्हणून हे नचिकेता, फल देई जो निश्चिता, तोची वर तू मागिता भले होय. अरे तुला निश्चित काहीतरी मिळेल असा तू मला वर माग की ज्याने तुझं हित होईल. त्याचं काठिण्य सांगितलं, त्याचं स्वरूप सांगितलं, आत्म्याचं स्वरूप सांगितलं, सूक्ष्म आहे, अत्यंत कठीण आहे. आणि हे तू मागू नकोस,
म्हणून सांगितलं. परंतु बहिर्मुख जे वैषयिक आहे, बहिर्मुख आहे, रात्रंदिवस त्या विषय भोगामध्ये रममाण झाले आहेत, त्यांना हे आत्मविषयाचं ज्ञान कितीही सांगितलं तरी निसंशय यथार्थ ज्ञान होत नाही. अनेक वर्ष आपण श्रवण करतो, अनेक वर्ष साधना करतो आम्ही, परंतु तरी सुद्धा अनेक वर्ष साधना करून, श्रवण करून परत प्रश्न आमचा कायमच असतो की परमेश्वर आहे का, आत्मा आहे का? अद्यापि आम्हाला आत्मानुभव आलेला नाही. कित्येक 2, 3, 4 वर्षापासून आम्ही सातत्याने ऐकतो आहे, पण तरी सुद्धा आम्हाला आत्म्याचं आकलन होत नाही. का होत नाही? कारण तो सूक्ष्म आहे आणि आम्ही सूक्ष्म अंतःकरण वृत्ती करत नाही. जर मोत्याला छिद्र पाडायचं असेल तर आपण दाबण घेऊ का हो छिद्र पाडायला? अजिबात नाही. मोत्याला छिद्र पाडायचं असेल तर बारीक सुईच घेऊ. ते शस्त्र असतं अत्यंत टोकदार, त्यांनीच आम्ही मोत्याला छिद्र पाडू की नाही. सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर इकडे तिकडे नजर टाकून आम्ही सुईमध्ये दोरा ओवू का आणि सुईमध्ये दोरा जाईल का? कारण सुईचं जे छिद्र असतं अत्यंत बारीक सूक्ष्म असतं. आम्हाला आमची नजर कशी करावी लागते? एकाग्र करावी लागते. म्हणजे सगळीकडची दृष्टी आम्हाला हटवावी लागते आणि एकाच त्या सुईवर केंद्रित करावी लागते, तेव्हा तो दोरा जातो. नित्याचा अनुभव खूप वर्णन करण्यासारखं नाही. बस अगदी ह्याप्रमाणे जसं त्या सुईमध्ये एकाग्र दृष्टी आम्हाला करावी लागते, तसंच आत्मस्वरूपाच्या आकलनासाठी अंतःकरण वृत्ती सूक्ष्म आणि एकाग्र आम्हाला करावी लागते. आणि म्हणून आम्ही ती कठोर तपश्चर्या करत नाही, ते कठोर साधन आम्ही करत नाही, म्हणून आम्हाला अनुभव येत नाही. सरळ गोष्ट आहे. आम्हाला अनुभव न येण्याचं काय कारण आहे? कारण हेच आहे, तेवढं साधन आमच्याकडून होत नाहीये. म्हणून या ठिकाणी यमराज म्हणतात आहे की बाबा रे, तू हे मागूच नको, अत्यंत सूक्ष्म वस्तू आहे, तू ही मागूच नको, दुसरं माग आणि मला ऋणातून मुक्त कर. या ठिकाणी नचिकेता कोण आहे? नचिकेता धनको आहे आणि यमराज ऋणको आहे. आचार्यांनी या ठिकाणी उत्तमर्ण आणि यमराजाला अधमर्ण असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे धनको आणि ऋणको. म्हणजे हा वर देण्यास अत्यंत कठीण आहे, म्हणून मी हा वर देऊ शकत नाही, पण मी तुझ्या ऋणात पण राहू इच्छित नाही. म्हणून तू मला दुसरं काहीतरी माग आणि मला ऋणमुक्त कर. कोणाच्या ऋणात राहू नये हो, कधी ऋणात राहू नये, ऋणमुक्त असावं. आपल्याला या गोष्टीचं तेवढंसं महत्व कधीच वाटत नाही. आपण सामान्य लोक आहोत, कधीच काही वाटत नाही. पण तेवढं जरी ऋण राहिलं तरी ते ऋण फेडायला मला परत यावं लागतं. तेवढं सुद्धा अंतःकरणामध्ये ती बारीकशी लकीर सुद्धा असता कामा नये. म्हणून व्यवहार कसा असावा? अत्यंत सचोटीचा असावा. आपल्याला काहीच वाटत नाही. आपण घेताना वस्तू घेऊन घेतो कोणाही जवळ, काय होतं, साधा रुमाल तर दिला त्यांनी आम्हाला. रुमाल म्हणजे काय किमती वस्तू आहे का? दिला तर दिला, त्यात काय बिघडलं? वापस थोडी करावा लागतो. रुमालासारखी गोष्ट कोणी वापस करतो का? हो, करावी लागते. त्या रुमालाच्या माध्यमातून आम्ही त्याचं परत देणेकरी लागतच असतो. म्हणजे देण्याची ती वृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये असते बारीक. आम्ही घेतलाय ना, आम्हाला रुमालाच्या माध्यमातून आम्ही जे घेतलं आहे, त्यामुळे आम्ही देण्यासाठी काय असतो? बांधलेलो असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, व्यवहार अत्यंत सचोटीने करायचा. जे घेतलं ते लगेचच देण्याची वृत्ती ठेवावी. देऊन नंतर पुढे केव्हा तरी
आत्ताच काय घाई आहे, तेही म्हणतात द्या ना केव्हा तरी, आणि विसरून जातो. द्या ना केव्हा तरी म्हणून विसरून जातो. आणि मग पुढच्या जन्मी तेवढ्या 1 रुपया द्यायलाच परत यावं लागतं, परत यावं लागतं. आणि म्हणून यमराज यमदेव म्हणतात की मला तू तुझ्या ऋणात ठेवू नकोस, वस्तू मागून घे. आणि म्हणून 22व्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये 22वा मंत्र जो आहे, त्या 22व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात आहे की अरे बाबा, देवांनाही 22व्या मंत्रामध्ये कृती परत वर्णन करते आहे. नचिकेता म्हणतात आहे की देवांना पण ह्या आत्मविषय ज्ञानामध्ये संशय निर्माण झाला होता, आणि हे ज्ञान त्यांनाही समजणं कठीण आहे, त्या देवांना समजणं कठीण आहे असे आपणच सांगत आहात. मग आता असं जर असेल तर मी हे ज्ञान घ्यायला दुसरीकडे जाऊच कशाला? त्यांना मागून काय फायदा, आणि दुसरं मी मागूच कशाला? जे अत्यंत कठीण आहे तेच मी घेईन, सोपं करून घेईन. म्हणून या ज्ञानाचा आपल्यासारखा दुसरा वक्ता मिळणारच नाही. म्हणून ह्या वरासारखा दुसरा तुल्य वरही नाही. नचिकेता म्हणतात आहे यमराजाला की हे मृत्यू, देवांच्या मनात सुद्धा ही शंका आहे. हे मी आपल्याकडून आज प्रथमच ऐकून राहिलोय की देवांना सुद्धा शंका आहे. त्यांना सुद्धा हे आत्मतत्व समजण्यास अत्यंत कठीण आहे, कारण ते सूक्ष्म आहे आणि आमची बुद्धी पण स्थूलच आहे. आणि देवांचं सुद्धा, देवलोक सुद्धा कसं आहे, देवलोकांचे सुद्धा तेवढे भोग संपल्यानंतर त्यांना सुद्धा परत पुनरपी जनन आहेच. म्हणून ते आत्मज्ञान त्यांना कोण कठीण आहे देवलोकात लोकांना. आणि असं जर आहे हे आपण सांगतात आहे, तर मग आता आम्ही देवलोकाची इच्छा का करावी? कशासाठी इच्छा करावी आपण? बघा, नचिकेता म्हणतात आहे, पण तो प्रश्न आमचाच आहे. आम्ही करावी का आता कोणती इच्छा? स्वर्गात जाण्याची इच्छा, देवलोकात जाण्याची इच्छा आमची असावी का? आमच्या अंतःकरणात जर ही इच्छा अद्यापही असेल आणि अद्यापही आम्ही पुण्य करायला प्रवृत्त होत असू, तर हा विचार तत्काळ मिटून टाकण्याचा प्रयत्न करा. अजूनही आपल्या जवळ 4 दिवस आहेत. सोमवारी आपल्याला श्रेयस आणि प्रेयस विवेक आपण घेणार आहोत. त्यामुळे 4 दिवस अजूनही आपल्या जवळ आहे, आणि आता फार प्रयत्न नाही करावे लागणार हो. बरंच स्वच्छ होऊन गेलेलं आहे, थोडस राहिलंय टच, थोडा टचअप करायचा राहिलाय, थोडा टच करून घ्यायचा, बस. अंतःकरण शुद्ध, निर्मळ, शांत, सूक्ष्म. म्हणून आख्यायिकेचा विचार अशा पद्धतीने करायचा की जे ज्ञान देवांनाही कळण्यास कठीण आहे, मग आपण देवलोकाची इच्छा करायची का? पुण्यकर्मासाठी धडपड करायची का? माते पाविजी ते शुद्ध पुण्य. आता मी भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणजे आत्मरूप होण्यासाठी शुद्ध पुण्याची जोड असावी, म्हणजे निष्काम कर्मच करावं, ते शुद्ध पुण्य आहे. निष्काम कर्मच करावं, तेच शुद्ध पुण्य आहे. सकामता कुठेच नको. आहे ना थोडासा यज्ञ चालू आहे, देऊन द्या ना, थोडा दान धर्म करून टाका. आपण नाहीतरी घरी अन्नदान करतच नाही, आणि अन्नदानासारखं पुण्य नाही म्हणतात. मग आपण आपल्या घरी तर अन्नदान करू शकत नाही, मग यज्ञ चालू आहे तिथे देऊन द्यावं 1 पोत गहू. आली बरं का सकामता. हेच कर्म निष्काम वृत्तीने करू शकतो. आपण पुण्य करू शकत नाही, म्हणून पुण्य करण्यासाठी आपण दान धर्म करू शकत नाही, घरी अन्नदान करू शकत नाही, तिथे अन्नदान होईल, अन्नदानाचं पुण्य लाभेल. आली सकामता. किती सावध राहावं लागतं. म्हणून अंतःकरणामध्ये सकामता लेश सुद्धा चालत नाही.
म्हणून नचिकेता म्हणतात आहे, मग आम्ही देवलोकाची इच्छा का करणार? आम्हाला या संसार सागरातून जर पार व्हायचं असेल तर आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे की जे ज्ञान देवांना पण नाही. मग देवांचाही देव हे ज्ञान कोणाला आहे हो? देवांचाही देव तो गुरुदेव. जे देवांचेही देव ते गुरुदेव. म्हणून पूजा करत असताना जर संत घरी आले, श्री गुरु घरी आले तर देव करावे परते, संत करावे आरती. म्हणजे देवांना बाजूला ठेवा, संतांना म्हणजे श्री गुरूंना सगळ्यात पहिले त्यांचं स्वागत करा, त्यांना हे करा. कारण देवांचाही देव, ते देवांचेही देव आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला कळणार आहे. काय कळणार आहे? सूक्ष्म आत्मज्ञान कळणार आहे. म्हणून देवतासी जे न कळे विद्वान तेही भ्रमले. काका म्हणतात ते तुवाची आता कथिले हे यमदेव. म्हणून ऐशिया ज्ञानी आता तूच ज्ञानी आहेस, तूच दाता आहे आणि माझ्या हाताला आता तुम्हीच लागले आहात. जाणलं, नचिकेत्यांनी जाणलं, मी पण जाणायला पाहिजे. जसं नचिकेत्यांनी जाणलं तसं मी पण जाणायला पाहिजे की आत्मज्ञान मी कोणाकडून घ्यावं. पुस्तकांच्या प्रदर्शनात जातो आणि पुस्तकांच्या प्रदर्शनात जाऊन आनंदाचा मार्ग, खरा आनंद प्राप्तीचा मार्ग, जीवन आनंदाने कसे घालावे, भरमसाठ पुस्तकं असतात आणि ते आम्ही सगळे घेऊन येतो आणि वाचतो. मिळतो का आनंद? अजिबात नाही. कारण आनंद कुठे मिळतो हेच माहित नाही हो. आनंदाचं मूळ ठिकाण कोणते? संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. हेच आम्हाला माहित नसल्यामुळे, संत सुखची केवळ आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही त्या आनंदासाठी भटकत असतो. विषयांकडे जातो, तिथून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु श्री गुरूंकडे जाऊन आनंद रूप होण्याचं तत्वज्ञान आम्ही कधीही विचार करत नाही. म्हणून आमचं सगळं जीवन श्री गुरूंशिवाय जातं. आयुष्याची अनेक वर्ष उलटून जातात पण श्री गुरु प्राप्ती नाही. कारण त्याचं महत्व माहित नाही. त्याचं महत्व माहित नाही. आता वय झालं, आता कशाला गुरुप्राप्ती, आता कशाला श्री गुरु करायचे, पुढच्या जन्मी पाहू. नाही, आता उपनिषदांनी, श्रुतींनी आम्हाला ही जाण दिली आहे ना, तर आत्ताच लागा. श्री गुरु प्राप्तीची तळमळ असू द्या, त्यासाठी पुरुषार्थ करायला तत्पर व्हा. आणि चला शिवगडला बघा. म्हणून ही जी सूक्ष्म विद्या आहे, निश्रेयस प्राप्तीचे, मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. देवत्व सुद्धा क्षणिक आहे, नचिकेता म्हणून राहिलेत. आणि संपूर्ण विश्वामध्ये आत्मवस्तू एकच शाश्वत चिरंतन आहे आणि त्यासाठी आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे आणि ते मी आपणाजवळ मागत आहे गुरुदेवा. असते का आपली अशी अंतःकरणाची बैठक माझी अशी असते का? अनुग्रह घेण्याच्या मागचा माझा उद्देश नेमका काय आहे हा प्रत्येकाने तपासून घ्यावा. बस ही तळमळ जोपर्यंत आतमध्ये लागत नाही तोपर्यंत ज्ञान हेची श्रेय परम. काकांची फार सुंदर उभी आहे हो. ज्ञान हेची श्रेय परम, पुरुषार्थ तो मोक्षधाम, अन्य कोठे न राम दिसे. अन्य कोठे न राम दिसे मज. ज्ञान हे श्रेष्ठ असून मोक्ष हाच पुरुषार्थ आहे. अन्य कशातही मला रस वाटत नाही. आता कोठे धावे मन? कुठेही धावत नाही हे मन. तुझे चरण दे,
तुझ्या चरणाशिवाय हे मन आता कुठेही धावत नाही रे. हे मन कुठेही रस वाटत नाही. कशामध्ये आता मला इंटरेस्ट नाही, रस नाही कळणार, इंटरेस्ट नाही. हे मन कोशातच लागत नाहीये. तळमळ तळमळ होतच या. सतत ध्यास लागलाय. ध्यास लागला ह्या जीवाला, कधी मिळवशी जीवा शिवाला. तो क्षण पदरी पडो, मजला स्मरण घडो. सुनील काकांचं साधक अवस्थेमधलं हे पद आहे, ही रचना आहे, काव्य रचना आहे. निशिदिनी मजला स्मरण घडो. पण ती तळमळ निशिदिनी लागली पाहिजे. घडोघडी मजला स्मरण घडो, घडोघडी लागली पाहिजे. दिनाचाही विचार केला या पदामध्ये, म्हणजे दिवसाचा विचार केलेला आहे, आणि घडी म्हणजे क्षणाचाही विचार केला. हे चित्त सदा तुझे चरणी जडो. हे चित्त चरणाशी जडो. तिथेच खिळून राहिलं पाहिजे, तिथून ते उठलंच नाही पाहिजे हो. आणि म्हणून कशातही आता मला रस वाटत नाही, कुठेच मन लागत नाही, कुठेच लक्ष लागत नाही. ह्याला म्हणतात मोक्षासाठी लागलेली तळमळ, आत्मज्ञान मिळवण्यासाठी लागलेली तळमळ. ही तळमळ नचिकेत्यांना लागली होती. म्हणून गुरुदेवांनी अनेक प्रलोभन दाखवून सुद्धा त्याचा त्यांनी धिक्कार केला आणि फक्त आत्मज्ञान घेण्यासाठी तत्पर झाले. म्हणून ब्रह्मविद्या अत्यंत सूक्ष्म, अत्यंत अवघड, परंतु अत्यंत अवघड जरी असली तरी सुद्धा शाश्वत हितासाठी काहीही करावं, अवघड सुद्धा हस्तगत करावं, ही आख्यायिकातून आम्हाला आख्यायिका सांगते. म्हणून जयासी वाटे सुखची असावे. काय म्हणतात समर्थ? जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मूळ. ज्यांना रघुनाथ भजन आणि ज्यांना खरंच सुख हवंय, सुखची चीवर फार भर, सुखची असावे वाटतंय, त्यांनी स्वजन सकळ ही त्यागावे. सगळ्या स्वजन आणि सकळांचा त्याग करावा. त्याग करावा लागला तरी चालेल. जे दुःखाचे मूळ आहेत त्यांचा त्याग करावा आणि ही आत्मविद्या हस्तगत करून घ्यावी. आपण तर शिवगडला जातानाच अनेक संसाराच्या अडचणी येतात आणि म्हणतो आता आम्ही जातच नाही. पुष्कळ 4च दिवस जायचं असतं हो, तरी सुद्धा अडचणींची इतके डोंगर असतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मी बोलत नाहीये, मी सर्वसामान्यांची एक मानसिकता सांगते. सकळ स्वजन कसं त्याग. दिलेले प्रलोभन नचिकेतांच्या समोर, आमच्या समोर आले तर आपण नक्की स्वीकारून घेऊ. जाऊ दे ना, एवढं कठीण आहे, कोण हे करत बसतो? नाही. म्हणून श्रुती आम्हाला सांगते आहे, आमच्या डोळ्यात अंजन घालते आहे. आणि हे आम्हाला श्रुतीचं हे अंजन आहे, त्यांनी आम्हाला दृष्टी का आली आहे? गुरुकृपेमुळे. गुरुकृपा अंजन घालून पाहे. म्हणून ही आमची तयारी आम्ही करावी आणि म्हणून या श्रुतींचा अभ्यास करावा, असं म्हणून नचिकेताचा जो निश्चय आहे, नचिकेता म्हणतात आहे 22व्या श्लोकामध्ये येतात आहे की हे मृत्यू, याविषयी देवतांनाही संभ्रम होता, हे खरंच आहे, शिवाय ते कळणार नाही असंही आपण म्हणता आहे. पण त्याचबरोबर या ज्ञानाचे विवरण करणारा आपल्यासारखा दुसरा मिळणे शक्य नाही. नचिकेता काय सांगतात आहे, पहिल्या 21व्या मंत्रामध्ये सांगितले की ती अवघड आहे, सूक्ष्म आहे, तरी मला चालेल, पण ती आपणाकडूनच द्या. आणि आता याच्यामध्ये परत तोच पाठपुरावा
तोच धागा हाती घेतलाय नचिकेतांनी की आपल्यासारखा दुसरा मिळणे शक्य नाही. देवतांसी जे न कळे विद्वान तेही भ्रमले, ते तुवाच आता कथिले हे यमदेव. आता तुमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही, म्हणून आत्मविद्या श्री गुरूंकडूनच घ्यावी. कारण श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. त्यामुळे ती विद्या घ्यायला, ती विद्या द्यायला ते सक्षम आहे. शिष्याला सक्षम आहे ते द्यायला. कारण ते चैतन्याचे अलंकार, श्री गुरु चैतन्याचे अलंकार आहे. ब्रह्मविद्येचे शृंगार आहे. शृंगार त्यांचा, ब्रह्मविद्या हा त्यांचा शृंगार आहे. शृंगार झळकतो की नाही? शृंगार का म्हटलंय? शृंगार हा बाहेरून झळकतो, सगळा अंगोपांगी दिसतो. कानात घातल्या, हातात घातलं, गळ्यात घातलं, तो सगळा शृंगार दिसतो. तसं ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या अंगोपांगी मुरलेली दिसते. त्यांचं बोलणं चालणं त्यातून सगळ्यातून ती झळकते, म्हणून तो शृंगार. असे श्री गुरु चैतन्याचे अलंकार आहेत, ब्रह्मविद्येचे शृंगार आहेत. मग इतकं स्पष्ट आत्मतत्व ब्रह्मविद्या तिथे दिसत असताना आपण का तिथे न जावं? हो, जे उघड आहे, ब्रह्म दिसे उघडे, इतकं उघड ब्रह्मस्वरूप असताना आम्ही इकडे तिकडे का भटकावं? अजिबात भटकू नये. आनंदासाठी इकडे तिकडे जाऊ नये, सुखरूपतेसाठी इकडे तिकडे जाऊ नये. फक्त श्री गुरु हा एकच रस्ता ठेवावा, बस. कारण काय करतात श्री गुरु? फोडून शब्दांचे अंतर, शब्दांचं अंतर फोडतात. आणि शब्दामध्ये जे अंतर असतात ना, ते फोडून टाकतात. जी काठिण्य असतं ते फोडून टाकतात. फोडलं केव्हा जातं? दगड फोडतो. आपण म्हणतो दगडांना फोडा, भिंत फोडा, कारण ते कठीण आहे, काठिण्य फोडण्यासाठी, म्हणून त्याला फोडावं लागतं. म्हणून शब्दाला फोडावंच लागतं. कारण त्याच्याशिवाय त्याच्या आतलं जे सार आहे, मृद आणि कोवळं, ते आम्हाला कळत नाही. आणि ते श्री गुरु शब्दांचं अंतर फोडतात आणि आतलं मृदू, जे सकळांहूनही मृदू आणि कोवळे जे आहे ते आमच्या हातात ठेवतात. कसं? करतरी आवळा जैसा हरी, वस्तू दाखवी निजसा. काठिण्य असतं सगळं, ते स्वतः घेतात. तो काठिण्य कमी मेहनत घेतात का श्री गुरु आमच्यासाठी? आम्हाला अत्यंत मऊ मऊ घास भरवतात आहे, पण तत्पूर्वी त्यांनी केवढी मेहनत घेतली आहे. फोडणं सोपं आहे का? फोडा बरं, इतकुसा दगड फोडून दाखवा बरं, केवढं कठीण आहे. मला तर खूप कठीण आहे. मला जर तुम्ही आता म्हटलं ताई आम्हाला दाखवा बरं, मी इथे दगड फोडून, मी म्हणेल नको रे बाबा. श्री गुरु शब्दांमधलं अंतर फोडतात. हो, जे आम्हाला शब्द कठीण आहे असं जाणवत नाही, एवढं आम्ही कसं आहोत, अजिबात धार नसलेलं गुळगुळीत गोटे. आणि म्हणून नचिकेता म्हणतात आहे की आपणच या ठिकाणी योग्य आहात. आपल्याशिवाय दुसरं मिळणं शक्य नाही. श्री गुरूंशिवाय ही गोष्ट शक्य नाही. ही मनोरचना, ही अंतःकरणाची बैठक माझी जर तयार असेल किंवा तयार झाली असेल ह्या उपनिषदांच्या माध्यमातून, तर चेतन श्री गुरु आम्ही करू. आपण म्हणतो नाही आम्ही ग्रंथ हेच आमचे गुरु, मान्य, ग्रंथ हे गुरु अगदी मान्य. पण आता एक उदाहरण सांगते आणि मग तुमचं उत्तर, आपण सगळी उत्तर आपले आपले घेऊ. मला एक पदार्थ करायचंय, केक पदार्थ करायचाय. आता मी युट्यूब वर तो बघितला आणि तसंच्या तसा केला पदार्थ. युट्यूब माझे गुरु झाले आणि मला तो केकचा आनंद मिळवायचा, केक खाण्याचा. युट्यूब माझे गुरु. आता मी तो केक केला, तरी पण त्यात काहीतरी त्रुटी राहिली, तो बिघडला आणि तो केकचा आनंद मला मिळालेला नाही. आता तो बिघडलेला जो होता केक थोडासा,
मी युट्यूबला विचारायला गेले हो, परत बटन क्लिक केलं, युट्यूब काढलं, कशामुळे बिघडला काहीच सांगितलं नाही. युट्यूब काही नाही सांगितलं, तेच सांगत राहिलं सारखं सारखं, हे घ्या ते घ्या ते घ्या, तसं करा. मग आता मात्र प्रश्न पडला की हा केक खाण्याचा आनंद मला पूर्ण मिळत नाहीये, मग मी अनुभवी एका ताईकडे गेले. ताई सांगा बरं का माझा केक बिघडला? मग त्या सांगतात तुमची उष्णता जास्ती झाली, इतकी हवी होती ती एवढी झाली, याच्यावर ठेवून पहा. आणि तसं मी करते, मग केकचा पूर्ण आनंद मिळतो. श्री गुरु हे आत्मतत्व मी आहे, अशा पद्धतीने ते मी आत्मरूप व्हायचं या बारकाव्या सकट ते सांगत असतात, कारण ते स्वतः अनुभवी असतात. म्हणून चेतन श्री गुरु हवेत. माझं नेमकं कुठे चुकत आहे, माझा विचार करण्यामध्ये कुठे त्रुटी आहे, ती त्रुटी मी कशी भरून काढू, कशा पद्धतीचा आत्मविचार करू, ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्या सकट सांगणारे फक्त श्री गुरु असतात. आणि म्हणून त्यांच्याचकडून हे ज्ञान घ्यायचं असतं. म्हणून यमराज परत प्रलोभन दाखवतात आहे या निमित्ताने. काका म्हणतात की जो विरक्त संपूर्ण त्यासी द्यावे आत्मज्ञाने, हे तो दिदले नेमून भगवंताने. ही भगवंताची आज्ञा आहे की जो वैराग्यवान आहे त्यालाच आत्मज्ञान द्यावं. आणि म्हणून वैराग्य पाहण्यासाठी यमदेवांनी ही सगळी प्रलोभनं दाखवलेले बाबा, की तू शतायुषी पुत्र घे, नातू घे, अपार गोधन घे, सोनं घे, सुलक्षणी हत्ती घोडी, हे सगळं मागून घे, आयुष्य सुद्धा जेवढं हवं मागून घे, पण आत्मज्ञान मागू नकोस. हे सगळं सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मिळेल आणि मी तुला ते देईन. पण वारंवार विनंती करून आलेत श्री गुरु नचिकेताला, पण नचिकेता मात्र मागे हटायला तयार नाही, अजिबात मागे हटायला तयार. आणि म्हणून नचिकेताची जी बैठक होती अंतःकरणाची, ती बैठक आमची असावी आणि आम्ही सुद्धा आमच्या श्री गुरूंना असंच अनन्य शरण जावं. अनन्य शरण जावं की अन्य कशातही, अन्य कोठे न राम दिसे. आजच्या शुभ पर्वावर, रामनवमीच्या पर्वावर अन्य कोठे न दिसे मज राम म्हणणं बरोबर आहे का हो? परंतु रामनवमीचा पर्व आम्हाला सांगतो आहे की हा राम आत्मा राम आहे. आणि ह्या आत्मारामासाठी आम्हाला आता कशामध्येच रस वाटता कामा नये. बस अन्य कोठे न दिसे राम, रामातच रस वाटला पाहिजे. आता आत्मारामामध्येच रस वाटला पाहिजे. ही अंतःकरणाच्या बैठकी सकट आजच्या चिंतनाला विराम देते. ही बैठक सगळ्यांची व्हावी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि थांबते. आज 24 पूर्ण झालेले आहेत, 24 मंत्र पूर्ण झालेले आहेत. उद्या उर्वरित मंत्र पूर्ण करून ही वल्ली पूर्ण करू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनीताताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण.